छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काल 59.82% इतकं मतदान झालं होतं। आज 10 वाजता या मतदानाची मोजणी होणार आहे आणि त्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात 4 ठिकाणी मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। आता मी SFS सेंट फ्रान्सिस स्कूल या मतमोजणी केंद्रावर आहे, जिथे सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी कशा पद्धतीने केली जाईल याची ही आखणी केलेली आहे आणि त्यानंतर EVM मशीनद्वारे मतदानाची मोजणी केली जाणार आहे। संभाजीनगर शहरामध्ये हे एक SFS, दुसरं गरवारे हायस्कूल, गरवारेच्या परिसरामध्ये जे IT पार्क आहे त्या परिसरात आणि दुसरे 2 जे केंद्र आहेत ते इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेज उस्मानपुरा अशा 2 ठिकाणी म्हणजे एकूण 4 ठिकाणी ही मतांची मोजणी होणार आहे। 10 वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे की 10 वर्षानंतर या शहरावर या महानगरपालिकेवर कुणाची सत्ता येईल। हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये सगळे अधिकारी कर्मचारी असणार आहेत। हे आपण बघतोय की प्रत्येक टेबल हा प्रभागनीय आहे। हा प्रभाग 14चा टेबल आहे, टेबल क्रमांक 8 आहे। काही ठिकाणी 14 फेऱ्या, काही ठिकाणी 8 फेऱ्या, काही ठिकाणी 24 फेऱ्या होणार आहेत। जिथे जिथे प्रभागामध्ये मतदारांची संख्या जास्त आहे, सोबतच मतदार जास्त झालेले आहेत, मतदान जास्त झालेलं आहे, त्या ठिकाणचे टेबलची संख्या वाढलेली आहे। हे मागचा जो भाग आहे हा बॅरिगेट, याच्या पलीकडे मतदान अधिक कर्मचारी मध्ये असतील आणि पलीकडे जे उमेदवार आहेत, उमेदवारांचे प्रतिनिधी, विविध पक्षाचे प्रतिनिधी ज्यांना निवडणूक विभागानं पत्र दिलं आहे, कार्ड दिलं आहे, त्यांनाच इथे प्रवेश देता येणार आहे आणि ते बाहेरून ते सगळं पाहतील। इथे अधिकारी अशा अवस्थेत बसतील। त्यानंतर इथे दाखवलेलं आहे की सुरू झाल्यानंतर वैध अवैध इथं ठेवलं जाईल आणि त्यानंतर इथेच EVM मशीन स्ट्रॉंग रूममधून, बाजूला स्ट्रॉंग रूम आहे, तिथून EVM मशीन इथं आणल्या जातील आणि मतदानाचे अधिकारी कर्मचारी इथून प्रत्येक उमेदवाराला ज्यावेळेस बटन दाबलं जाईल ते दाखवले जातील। असं बटन दाबलं जाईल आणि मग ते किती आहे आणि कसं आहे हे बाहेर असणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना ते दाखवलं जाईल आणि त्यानंतर नोंदणी केली जाईल। तिकडच्या बाजूला एक स्क्रीन लावलेला आहे, ज्या स्क्रीनवर इथे पूर्ण या हॉलमध्ये मतांची मोजणी आणि प्रभागनिहाय कुणाला किती मते मिळाले ते कळेल। इकडच्या डाव्या बाजूला अधिकारी बसलेले असतील आणि अशी ही व्यवस्था मतमोजणीची करण्यात आलेली आहे। संभाजीनगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे, त्याला जोड भाजपची होती। आता मात्र चित्र बदलेल का आणि त्याची उत्सुकता छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना आहे। संवेदनशील शहर म्हणून या शहराची ओळख आहे आणि त्याच अनुषंगानं पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 200, काही ठिकाणी 400 मीटर बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठीची ही खबरदारी घेण्यात आली आहे। त्यामुळं आता 10 वाजण्याच्या वेळेची छत्रपती संभाजीनगरकर वाट पाहत आहेत की या निवडणुकीमध्ये निकाल कसा लागेल। मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।